आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। मराठी भाषेबद्दल मनसेने रिक्षांवर लावले स्टिकर। मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा अशा स्पष्ट आणि ठाम संदेशाचे स्टिकर्स रिक्षांवर लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला। सार्वजनिक वाहतूक सेवेत मराठी भाषेचा सन्मान राखला जावा आणि सामान्य मराठी माणसाला आपल्याच राज्यात भाषेची अडचण भासू नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। महाराष्ट्रात सेवा देताना मराठी भाषेचा आदर राखणे ही केवळ अपेक्षा नाही तर जबाबदारी आहे। या उपक्रमातून रिक्षा चालकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मराठी भाषेच्या सन्मानासाठी पुढाकार घेतला, ही स्वागतार्ह बाब आहे। यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम अधिक व्यापक स्तरावर राबवून मराठी भाषेचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी मनसे कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले। आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे आज सर्व रिक्षांना आम्ही स्टिकर लावतोय। सर्वांना आव्हान करतोय की सर्वांनी हे स्टिकर लावून घ्यावे, जेणेकरून प्रवाशांना आणि सगळ्यांना ते कळलं पाहिजे की या रिक्षात जो बसतोय तो मराठी आहे। या रिक्षात जो बसतोय त्या माणसाला, त्या ड्रायव्हरला आणि त्या मालकाला मराठी येते याची जाण असली पाहिजे। कसं आहे की आज परिवहन मंत्रीने प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं की बाबा मराठी हे अनिवार्य आहे। ठीक आहे बोलतात ते आता सांगितलं आहे, पण हे जे कायदा आहे ते जुना कायदा आहे आणि ते जुना कायद्याची आज अंमलबजावणी आहे। आणि राजसाहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सतत हे मराठीचं जे आहे सक्तीचं जे कायदा आहे ते आम्ही किती वर्षापासून हे आम्ही मागणी केलेली आहे आणि ते आहे अंमलबजावणी झाली पाहिजे होती, परंतु बोलते ना देर आहे दुरुस्त आहे। आज अंमलबजावणी झालेली आहे आणि साहजिकच आहे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये आहे की साहजिकच आहे आज प्रत्येकाला हे मराठी तर यायलाच पाहिजे। आणि मराठी जर म्हणजे आज लोकांना बोलतात ना एवढं वर्ष इकडे खातायत, कमावतायत, सर्व करतायत, तर मराठी बोलली पाहिजे। परंतु काय आहे, काही रिक्षा जे आहेत, रिक्षा चालक आहेत किंवा मालक आहेत, ते बोलते हम मराठी बोलेंगे नहीं, हमको हिंदी आती है, हम मराठी भाषा सीखेंगे नहीं। तो ये जो दादागिरी आहे हे ते चालणार नाही। मुंबईमध्ये या ज्यांना नाही येत त्यांनी ठीक आहे ना, नाही येत तुम्ही शिका। आणि आज मला आनंद झाला की योगेश आमचा जो आहे, आमचा इकडचा स्थानिक पदाधिकारी आहे, त्यांनी मला सांगितलं आल्याबरोबर आरिफभाई ज्यांना जे आहे मराठी येत नसेल रिक्षा चालक किंवा मालकला, आरिफभाई मी माझ्या कार्यालयामध्ये किंवा एखादा मोठी जागा असेल, मी या ठिकाणी मराठी शिकवण्याचं काम या रिक्षा चालकाला करणार आहे। एवढा आज मला आनंद झाला आणि मी तुम्हाला पण सांगतो।